ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ. ಎಂದಿನಂತೆ ಇಂದು ಕೂಡ ನಾವು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಧರ್ಮಸಭೆಯ ಒಳಗೆ ಜೈನ ಧರ್ಮದ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವವಾಗಿರುವಂಥ ಗುಣಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಕುರಿತಾದಂಥ ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನೆಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೊದಲನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಿಂದ 14ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ತನಕ ಆತ್ಮನ ಏರುಗತಿಯ ವಿವರಣೆಗಳನ್ನು ಈ ಗುಣಸ್ಥಾನಗಳು ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. ಆತ್ಮನ ಸ್ಥಿತಿಯ ಮತ್ತು ಸ್ಥಿತೀಕರಣದ ವಿವರಣೆಗಳನ್ನು ಅದು ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. ಮೊದಲನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವೀಗಾಗಲೇ ಗಮನಿಸಿದ ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿ ಇರ್ತದೆ. ಎರಡನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡರೂ ಸಮ್ಯಕ್ತ್ವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳದೇ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಮತ್ತು ಮಿಥ್ಯಾತ್ವ ಎರಡೂ ಇಲ್ಲದೇ ಇರುವಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಗುಣಸ್ಥಾನವನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೇವೆ. ಮೂರನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಿಥ್ಯಾತ್ವ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಸಮ್ಯಕ್ತ್ವವು ಗಟ್ಟಿಯಾಗದೇ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ, ಚಂಚಲವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಬಗೆಗೆ ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ನಾವು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಧರ್ಮಸಭೆಯ ಒಳಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದುವರೆದು 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಅದರ ಗುಣ ವಿಶೇಷಗಳ ಬಗೆಗೆ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಂದ ನಾವೀಗ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಧರ್ಮಸಭೆಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ. ओम नमः सिद्धेभ्यः। चतुर्थ गुणस्थान का वर्णन चल रहा है जीव के 14 गुणस्थानों में। ये चतुर्थ गुणस्थान जो है, चौथा गुणस्थान, ये सम्यक्त का प्रथम गुणस्थान है और इसके साथ असंयत इस प्रकार का जो विशेषण लगा हुआ है, असंजद इदिजम सम्मा दिठिस विशेषण वयणम तम अंत दीवयत्तादो हिठिल्लाणम शैल गुणठाणम असंजदत्तम परोवेदी। ये असंयत शब्द जो लगा हुआ है इसमें, ये निचले सब गुणस्थानों के साथ जोड़ने के लिए है। ये अंत्य दीपक कहलाता है, यानी असंयत जो विशेषण दिया है इस गुणस्थान को, ये अंतिम गुणस्थान है जो असंयत है। इसके ऊपर के गुणस्थान असंयत नहीं है, ये बताने के लिए असंयत सम्यक दृष्टि का है। और सम्यक दृष्टि जो है वो आदि है, यानी यहाँ से लेकर ऊपर सब सम्यक दृष्टि होंगे। तो इस तरह ये गुणस्थान जो है, इसमें दोनों विशेषण, संज्ञा रूप और विशेषण रूप भी है। तो असंयत नीचे के सभी गुणस्थानों में लागू होता है और इस गुणस्थान में भी लागू होता है, और सम्यक दृष्टि इस गुणस्थान से लेकर ऊपर के सर्व गुणस्थानों में लागू होता है। उपरि असंजम भावम किन्न परुवेदीति उत्ते न परुवेदी। ऊपर चतुर्थ गुणस्थान के ऊपर असंयम भाव का प्ररूपण क्यों नहीं किया जाता, एक प्रश्न किया शंकाकार ने। तो फिर आचार्य उत्तर देते हैं, ओवरी ऊपर, सर्वत्र सर्वत्र, संजमा संजम, संजम विशेषणों विलंबादोक्ति। ऊपर के गुणस्थानों में या तो संयमा संयम है या फिर संयम विशेषण है, इसलिए असंयम तो नहीं है। इस कारण से ऊपर असंयत ये शब्द नहीं है। उक्तंच उत्तंच ये कहा भी है, सम्मा इट्ठी जीवो उव इट्ठम पवयणन्तु सद्दहति सद्दहति असद्भावम अजानमानो गुरुनियोगा नो इंद्रिये सुविरदो नो जीवे थावरे तसे चावि जो सद्दहति जिणुत्तम सम्मा इट्ठी अविरदोसो। दो गाथाओं के माध्यम से आचार्य महाराज ने चौथे गुणस्थान का वर्णन किया है कि सम्यक दृष्टि जीव
उपदिष्ट प्रवचन पर तो श्रद्धा करता है, साथ में अजान मानो, आगम को न जानता हुआ, गुरु नियोग, गुरु के नियोगवश असत भावम श्रद्धावी, किसी असत्य पदार्थ पर भी श्रद्धान कर लेता है। गुरु के निमित्त से वह सम्यक दृष्टि जीव आगम को न जानता हुआ किसी असत्य वस्तु पर भी, असत्य स्वरूप पर भी श्रद्धान कर लेता है। नो इंद्रिये सुविरदो, वह इंद्रियों में वैराग्य को प्राप्त नहीं हुआ है, उसने इंद्रिय विषयों से विराम नहीं लिया है क्योंकि असंयत सम्यक दृष्टि है। और नो जीवे थावरे तसे चावी, त्रस स्थावर जीवों की हिंसा से भी उसने विराम नहीं लिया है, अर्थात वो त्रस स्थावर जीवों की हिंसा का त्याग नहीं कर पा रहा है। और जड़ोत्तम सत्यहति, जिनेन्द्र वचनों पर पूर्ण श्रद्धा करता है। तो सो अविरदो सम्माइठी, वह अविरत सम्यक दृष्टि जीव है। ये चौथा गुण स्थान है। इसके विषय में एक जानकारी की बात है कि ये जो गुरु के निमित्त से जो असत्य श्रद्धान हो गया है उसको, तो असत्य श्रद्धान होते हुए भी सम्यक दृष्टि कैसे है, इसके ऊपर वीरसेन आचार्य महाराज ने जय धवला में खुलासा किया। थोड़ा खोलने में समय लग रहा है, खोल करके अभी तुरंत बताते हैं आपको। कसाय पाउड की गाथा क्रमांक 107 में आचार्य गुणधर स्वामी लिखते हैं, सम्माइठी जीवो सद्धि पवयणम नियम साधु वैठम सद्धय सद्भावम अजान मानो गुरु नियोगा। सम्यक दृष्टि जीव नियम से उपदिष्ट प्रवचन पर श्रद्धान करता है, यानी जिनेन्द्र भगवान के कथन पर उसको पूरा श्रद्धान होता है, और गुरु के मुख से निकला हुआ उपदेश जो होता है उस पर भी पूरी श्रद्धा करता है। लेकिन गुरु नियोगा, गुरु के नियोग से वह अजान मानो, स्वयं जानकार न होते हुए असत भावम श्रद्धेय, असत स्वरूप का भी श्रद्धान कर लेता है। इसका खुलासा कर रहे हैं कि कसाय पाउड के इसी गाथा सूत्र की जय धवला टीका पुस्तक 12 अधिकार क्रमांक 10 में टीकाकार द्वय आचार्य वीरसेन एवं उनके शिष्य आचार्य जिनसेन स्वामी लिखते हैं। क्या लिखते हैं? यदि पुनः सूत्रांतरेणाभिसंवादिना समय विद्भिर याथात्मेन प्रज्ञाप्य मानवपि तमर्थम असदाग्रहात् न प्रतिपद्यते तदा प्रवृत्ति स एव जीवो मिथ्या दृष्टि पदवीम अवगाहते प्रवचन विरुद्ध बुद्धित्वाद केश समय निश्चय। जयधौला पुस्तक 12
सम्यक्त्वानुयोग द्वार क्रमांक 10। तो आचार्य क्या कहते हैं कि यदि, ठीक है अभी तक तो सम्यक दृष्टि है, गुरु के वचनों पर श्रद्धा है और जिनेंद्र भगवान की वाणी पर श्रद्धा है, पर गुरु के निमित्त से कोई असत्य श्रद्धान उसके अंदर चला गया है। पर अब कालांतर में, आज तो नहीं, आज तो गुरु ने जो कहा वो मान लिया, फिर समय व्यतीत हो जाता है, समय तो रुकता नहीं है, कभी और कालांतर में समय विद्भिः आगम के ज्ञाताओं के द्वारा, यानी उसको कभी कोई आचार्य उपाध्याय आदि मिलते हैं जो आगम के वास्तविक जानकार हैं, और उनके द्वारा निर्विवाद दूसरे सूत्र के माध्यम से यथार्थ रूप से याथात्म्येन प्रज्ञाप्यमान समझाए जाने वाले उस अर्थ को भी, यानी उसके अंदर जो भ्रांति थी उससे भिन्न वर्णन वो आचार्य उपाध्याय किसी अन्य सूत्र द्वारा सामने प्रस्तुत करते हैं। पर तब इतना शास्त्र दिखाने के बाद भी यदि असद आग्रहात, दुराग्रह के कारण वह न प्रतिपद्यते, वह सम्यक दृष्टि दुराग्रही होकर उस सूत्र के वचन को अस्वीकार करता है और कहता है कि मैं तो वही मानूंगा जो मेरे गुरु ने कहा था, तो तदा प्रवृत्ति सैव जीव प्रवचन विरुद्ध बुद्धित्वात्, उस समय से लेकर वही सम्यक दृष्टि आगम से विपरीत मति हो जाने के कारण मिथ्या दृष्टि पदवीम अवगाहते, मिथ्या दृष्टि के गुणस्थान का अवगाहन करने लग जाता है, यानी उसी समय मिथ्या दृष्टि बन जाता है। एष समय निश्चय, यही आगम का निर्णय है। अब इसका अभिप्राय ये है कि गुरु के वचनों को मानने से वो सम्यक दृष्टि था, तब तक सम्यक दृष्टि था जब तक वो गुरु के वचनों को आगम के वचन मानता था। अब गुरु के वचन और आगम के वचन में अंतर उसके सामने आ चुका है, और यदि गुरु के वचनों को पकड़कर आगम के वचनों का त्याग करता है तो तत्काल मिथ्या दृष्टि हो जाता है। और इसी को लब्धिसार ग्रंथ में आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती ने भी इसका वर्णन किया। ये बहुत गंभीर विषय है, असली में ये इतना महत्वपूर्ण विषय है कि एक क्षण में एक सम्यक दृष्टि मिथ्या दृष्टि बन जाता है, एक क्षण में, बल्कि एक क्षण भी नहीं लगता, एक समय में बन जाता है। ज्यों ही उसने आगम को छोड़कर गुरु की बात पकड़ ली जो आगम से भिन्न है, तो उसका पतन हो जाता है। उसका कारण ये है कि उसने सर्वज्ञ का त्याग करके छद्मस्त को ग्रहण कर लिया। कितनी बड़ी घटना है। सर्वज्ञ का त्याग कर दिया ना, जैसे आगम के वचन उसने अस्वीकार किए, आगम सामने है उनके, आचार्य उपाध्याय उसको नया सूत्र बतला रहे हैं, दूसरा सूत्र बतला रहे हैं, पर उसको अस्वीकार करके अगर गुरु की बात को पकड़ के बैठ जाता है तो फिर वो मिथ्या दृष्टि बन जाता है। तो इसका आचार्य नेमिचंद सिद्धांत चक्रवर्ती ने खुलासा किया है। समुदये चल मलिनम गाढ़म सद्दहदि सच्चयम अथम सद्दहदि असद्भावम अजानमानो गुरुनियोगा सुत्तादो तम सम्मम दरि सज्जंतम जदार्ण सद्दहदि सोचेव हवदिमिच्छा इट्ठी जीवो तदो पहुदी। गुमुटसार जीवकांड में 27-28 नंबर क्रमांक गाथा यही है, थोड़ी से पाठ अंतर है। सम्यक्त प्रकृति हृदये, सम्यक्त प्रकृति हृदये। अब ये जो घटना होती है, ऐसी घटना केवल क्षयोपशम सम्यक दर्शन के साथ होती है।
क्षयिक और उपशम में ऐसे दोष नहीं आते। तो सम्यक प्रकृति के का उदय होने पर सती जीवस तत्वार्थम, जीव जो होता है सम्यक दृष्टि जीव है वह तत्वार्थम चलन मलिनम अगाढ़म च यथा भवति तथा श्रद्धाति, श्रद्धान करता है तत्वार्थों पर, बिल्कुल सम्यक दृष्टि जीव है वो, पर चल मलिन और अगाढ़ रूप से उसका श्रद्धान होता है। चल का अर्थ होता है चलायमान, चंचल, और मलिन का अर्थ होता है उसमें कुछ मल होते हैं, अतिचार होते हैं। सम्यक के जो अतिचार होते हैं वो औपशमिक और क्षयिक सम्यक दृष्टियों को नहीं लगते। 5 अतिचार है ना सम्यक दर्शन के, शंका कांक्षा विचिकित्सा दृष्टि प्रशंसा संस्तवा सम्यक दृष्टि अतिचारा, 5 अतिचार है। ये 5 अतिचार इसी में लगते हैं सम्यक प्रकृति के उदय में। और अगाढ़ वही वृद्ध की लाठी के समान श्रद्धान करता है। तत्वार्थ श्रद्धानस्य चल मलिन मगाढ़त्वानि सम्यक्त्व प्रकृत्युदय कार्याणि इत्यर्थ। तो इतना ही निर्णय हुआ कि सम्यक्त प्रकृति कारण है और ये दोष जो है उसके कार्य है। अगर सम्यक प्रकृति का उदय नहीं होगा तो सम्यक्त निर्दोष होगा, सम्यक्त में कोई दोष नहीं होगा। अब आगे देखिए, अयम वेदक सम्यक दृष्टि, यह जो वेदक सम्यक दृष्टि है, क्षयोपशमिक सम्यक दृष्टि है, स्वयं विशेष अजानान, स्वयं विशेष जानता नहीं है, जानकार नहीं है, विद्वान नहीं है, पर गुरोर, अब गुरु नियोग का अर्थ करते हुए आचार्य बोल रहे हैं कि असत्य पर श्रद्धान कैसे हो रहा है उसको। तो बोलते हैं गुरोर वचना कौशल दुष्टाभिप्राय गृहीत विस्मरणादि निबंधनात् नियोगात्। गुरु के वचनों में अकुशलता होती है कभी कभी, यानी गुरु ठीक से समझा नहीं पाते तो फिर विपरीत ग्रहण हो जाता है शिष्य को। इसके कई उदाहरण भी हो सकते हैं, पर कोई बात नहीं। गुरु के वचनों की अकुशलता के कारण, एक असत्य का श्रद्धान उसको कैसे हो रहा है सम्यक दृष्टि, गुरु के वचनों की अकुशलता के कारण। एक दूसरा दुष्टाभिप्राय, दुष्टाभिप्राय का अर्थ होता है अभिप्राय में खोट होने के कारण। गुरु समझा रहे हैं, गुरु का ही निमित्त है, वो जो कुछ भी सुन रहा है और समझ रहा है वो गुरु के ही माध्यम से समझ रहा है, लेकिन उसके अभिप्राय में कुछ दुष्टता है, इसलिए समझते समय वो अपनी कषाय को मिश्रित करके अर्थ ग्रहण कर लेता है। तो फिर ये असत स्वरूप का श्रद्धान हो गया उसको, पर सम्यक दृष्टि हो, क्योंकि वो उसको भगवान का ही मार्ग समझकर, भगवान के ही वचन मानकर स्वीकार कर ले। उसको ये भी नहीं पता है कि मैं अपनी कषाय से क्या कर रहा हूँ, उसको ये लग रहा है कि गुरु जो समझा रहा है उसका यही अर्थ होगा, अपनी कषाय के अनुसार उसका अर्थ लगा करके उसको सही मान लेता है। और तीसरा कारण बतला रहे हैं गृहीत विस्मरण, जो समझा था उसको भूल गया, और भूल जाने के कारण कोई अन्यथा स्वरूप उसकी स्मृति में बैठ गया। तो और फिर एक शब्द और लिखा, आदि। आदि का अर्थ इन तीन के अलावा भी और कोई कारण बन सकता है। गुरु सामने है लेकिन इन तीन के अलावा कोई और कारणवश, ऐसे इन कारण रूप नियोग से अन्यथा व्याख्याना सद्भावम तत्वार्थेष्वसद रूपम विशुद्धदाति, अन्य रूप से व्याख्यान में जो विद्यमान नहीं है, तत्वार्थों में भी जो नहीं पाया जाता, ऐसा श्रद्धान वो कर लेता है। तथापि तब भी सर्वज्ञाज्ञा श्रद्धानात् सम्यक दृष्टिरे वासो, सर्वज्ञ की आज्ञा मान करके श्रद्धा करने के कारण वो सम्यक दृष्टि ही रहता है।
पुनः अब बाद की बात देखिए क्या होती है। कदाचित आचार्यांतरेण, कभी किसी समय अन्य गुरु मिल जाते हैं उसको, अन्य आचार्य मिलते हैं, उनके माध्यम से गणधरादि सूत्रम प्रदर्श्य, गणधर आदि की परपाटी से आया हुआ जो सूत्र है वो दिखला करके व्याख्यायमानम सम्यक रूपम, जब उसको सच्चा स्वरूप बतलाते हैं, जो तुम मान रहे हो उससे भिन्न है, आगम में ये स्वरूप बतलाया है, तब यदा न श्रद्धा ददाति, जब श्रद्धा नहीं करता, ततः प्रवृत्ति, तो उस समय से लेकर के सैव जीवो, वही जीव मिथ्या दृष्टि भवति, मिथ्या दृष्टि बन जाता है। क्यों? आप्त सूत्रार्था श्रद्धानाथ, जिनेन्द्र भगवान के वचनों पर अश्रद्धान करने के कारण वह मिथ्या दृष्टि बन जाता है। इस प्रकार ये चतुर्थ गुण स्थान संबंधी सैद्धांतिक वर्णन था। अब निस्संदेह जिज्ञासुओं के अंदर ये भावना रहती है कि ये तो सैद्धांतिक वर्णन हो गया, शास्त्रीय वर्णन हो गया, आध्यात्मिक क्या वर्णन है चौथे गुण स्थान का, यानी उसकी आत्मा में कैसे भाव होते हैं, उसका श्रद्धान किमात्मक होता है। तो उस विषय में कार्तिकेय अनुप्रेक्षा में, जो अभी अपन ने कार्तिक मुनि की कथा सुनी थी, कार्तिकेय अनुप्रेक्षा में क्रौंच राजा का भी नाम आया है, जिसने उपसर्ग किया था कार्तिकेय मुनि पर। तो कार्तिकेय अनुप्रेक्षा ग्रंथ में 9 गाथाएं दी है सम्यक दृष्टि के श्रद्धान को प्रकट करने वाली। कैसा श्रद्धान होता है सम्यक दृष्टि का, उसको बताने वाली 9 गाथाएं कार्तिकेय अनुप्रेक्षा में मूल में आचार्य महाराज ने प्रस्तुत की है। तो अपन आगामी सत्रों में सम्यक दृष्टि के विषय में और भी समझेंगे कि अविरत सम्यक दृष्टि कैसा होता है। आज इतना ही रखते हैं। तो जैनम जयतु शास्त्र। ನಾಲ್ಕನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯ ಬಗೆಗೆ ಇವಾಗ ಪೂಜ್ಯರು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಿಥ್ಯಾ ಗುಣಸ್ಥಾನ. ಎರಡನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಿಥ್ಯರಹಿತವಾಗಿದೆ, ಸಮ್ಯಕ್ತ್ವವೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮೂರನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಆ ಒಂದು ಅದೃಢತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಾಲ್ಕನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಇದರಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಇದೆ. ಆದರೆ ಆ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಹೇಗೆ ಇದೆ ಅನ್ನೋದೇ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ. ಈ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆತ್ಮನಿಗೆ ಆತನ ಸಹಜವಾದಂತಹ ಕೆಲವು ಏನು ದೋಷಗಳು ಇವೆ ಅದಿವೆ. ಹಿಂಸಾ ಬುದ್ಧಿಯೂ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಕಾಮನೆಗಳು, ಆಕ್ರೋಶಗಳು, ಈ ಕಷಾಯಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಸ್ಥಿತಿಯ ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅಂದರೆ ಆತನಿಗೆ ಜಿನವಾಣಿಯ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆ ಇರ್ತದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಗುರುವಿನ ಬಗ್ಗೆ ಆತನಲ್ಲಿ ವಿಪರೀತವಾದಂಥ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಇರ್ತದೆ. ಗುರುವಿನ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ತಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಲ್ಲ. ಸದ್ಗುರುವಿನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡಿ, ಮಿಥ್ಯಾತ್ಮ ಮತ್ತು ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡುವಾಗ ಇದೇ ಮಾತನ್ನೇ ಹೇಳ್ತೇವೆ. ಯಾರು ಕುಗುರು ಕುಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ನಂಬ್ತಾರೆಯೋ, ಕುದೇವರುಗಳನ್ನು ನಂಬ್ತಾರೆಯೋ ಅವರು ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾರು ಸುಗುರು ಸುಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಸುದೇವರನ್ನು ನಂಬ್ತಾರೆ ಅವರು ಸಮ್ಯಕ್ತ್ವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ. ಈ ನಾಲ್ಕನೆಯ ಹಂತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆತ್ಮನ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವನು ಗುರುವಿನ ಬಗ್ಗೆ ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಜಿನವಾಣಿಯ ಬಗ್ಗೆ ಆತನಿಗೆ ನಂಬಿಕೆಯೂ ಕೂಡ ಇದೆ. ಸಮಸ್ಯೆ ಬರುವುದು ಎಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಶಂಕದಿಂದ ಬಿದ್ದ ಎಲ್ಲವೂ ತೀರ್ಥ ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಭಾವನೆ ಆತನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ಗುರು ಏನನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆಯೋ ಅದೇ ಆತನಿಗೆ ಅಂತಿಮ ಅಥವಾ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಗುರು ಏನನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆಯೋ ಅದು ಗುರುವಿನ ಮಿತಿಯೂ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ ಅದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ರೀತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಗುರು ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಶಿಷ್ಯ
ಅದು ಇರುವ ಹಾಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ತನಗೆ ಬೇಕಾದ ಹಾಗೆ ಪೂರ್ವಗ್ರಹಿತವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ತನಗೆ ಬೇಕಾದ ಹಾಗೆ ಅದರ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನ ಮಾಡುವ ಅಪಾಯ ಒಂದು ಕಡೆ ಇರ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಗ್ರಹಿಕೆಯ ದೋಷದಿಂದಾಗಿಯೂ ಕೂಡ ಗುರುವಿನ ಮಾತನ್ನ ತಪ್ಪಾಗಿ ಗ್ರಹಿಸುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇರ್ತದೆ. ಸಂವಹನದ ಕೊರತೆಯೂ ಆಗಿರಬಹುದು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಗುರು ರಿಲೇಯಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ ತರ, ಶಿಷ್ಯ ರಿಸೀವಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್. ಆ ಶಿಷ್ಯ ಇದನ್ನಲ್ಲ, ಆ ರಿಸೀವಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ ವೀಕ್ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಆಗ ರಿಲೇ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಮರ್ಪಕ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಸೊ ಗುರು ಹೇಳಿದನ್ನ ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಗ್ರಹಿಸದೆ ಹೋಗುವ ಒಂದು ಸಾಧ್ಯತೆಯೂ ಕೂಡ ಇರ್ತದೆ. ಇವೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಸ್ವತಃ ಗುರುವಿನಲ್ಲಿಯೇ ಜಿನವಾಣಿಯನ್ನು ಅರ್ಥೈಸಿಕೊಳ್ಳುವುದರಲ್ಲಿ ದೋಷವಿದ್ದಾಗ ಆ ದೋಷ ಯಥಾ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಶಿಷ್ಯನಲ್ಲಿ ದಾಟಿ ಬರ್ತದೆ. ಈ ಶಿಷ್ಯ ಎಂಥವನು ಅಥವಾ ಈ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ಲಕ್ಷಣ ಎಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಗುರುವಿನ ಬಗ್ಗೆ ಶ್ರದ್ಧೆ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅಚಲವಾಗಿ ಇರ್ತದೆ. ಗುರು ಹೇಳಿದ್ದೆ ಅಂತಿಮ ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಗುರು ತಪ್ಪಾಗಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಅವನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ. ಹೀಗೂ ಆಗ್ತದೆ, ಗುರು ತಪ್ಪಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಈತ ತಪ್ಪಾಗಿ ಗ್ರಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಇದು ಅಂಧಶ್ರದ್ಧೆ ಆಗಿದೆ. ಇನ್ಯಾರಾದರೂ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಗುರುಗಳು, ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಇವರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರುವಂತಹ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಗುರುಗಳು ಬಂದು, ಅಯ್ಯ ನೀನು ಇದನ್ನು ಈ ರೀತಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರೋದು ಸರಿಯಲ್ಲ, ಜಿನವಾಣಿಯ ಅರ್ಥ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಂದು ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಈ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜೀವ ಬಿಲ್ಕುಲ್ ಅದನ್ನು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ತನ್ನ ಗುರು ಹೇಳಿದ್ದು ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಈಗ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಮಷ್ಟೇ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಗುರುವಾಣಿ ದೊಡ್ಡದೋ ಜಿನವಾಣಿ ದೊಡ್ಡದೋ? ನಾವು ಯಾವುದರ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಇಡಬೇಕು ಅಂತ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ಒಂದು ಗಾದೆ ಇದೆ, ಈವನ್ ಹೋಮರ್ ನಾಡ್ಸ್ ಅಂತ. ಹೋಮರ್ನಂತ ಮಹಾಕವಿಯು ಕೂಡ ಅವನ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ದೋಷಗಳು ಇದೆ ಅಂತ. ಒಬ್ಬ ಆಚಾರ್ಯರ ಮಾತಿನಲ್ಲಿ ದೋಷ ಇರಬಾರದು ಅಂತ ಏನಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ಆಚಾರ್ಯರು ಈ ದೋಷವನ್ನು ಎತ್ತಿ ಹೇಳಿ, ಅಪ್ಪ ಇದು ಸರಿಯಾದದ್ದಲ್ಲ, ಜಿನವಾಣಿಯ ಅರ್ಥ ಇದು ಅಂತ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡಿದಾಗ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಪೂರ್ವಗ್ರಹೀತವಾದಂತಹ ವಿಚಾರಗಳ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಮಾತುಗಳನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಯಾವುದು ನಮಗೆ ಅಂತಿಮ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಜಿನವಾಣಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂತಿಮ. ಶಾಸ್ತ್ರ ಸಂಬಂಧವಾದ ವಿಚಾರಗಳು ಅಂತಿಮ. ಅದನ್ನ ಅನಲೈಸ್ ಮಾಡಿದಂತಹ ಗುರು ತಪ್ಪಾಗಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು, ಶಾಸ್ತ್ರಗಳು ತಪ್ಪು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಈ 4ನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಗುರುವಿನ ಮಾತನ್ನ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತಿಮ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತಾನೆ. ನೋಡಿ, ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ ಆತ ಸಮ್ಯಕ್ತ್ವವನ್ನೇ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಈ ವಿಪರೀತ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಇದರ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಆತ ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿಯೂ ಕೂಡ ಆಗಿಬಿಡಬಹುದು ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಅಪಾಯ ಇದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದದ್ದು, ಗುರು ದೊಡ್ಡವ, ಆಚಾರ್ಯರು ದೊಡ್ಡವರು, ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದು ಯಾವುದಂದ್ರೆ ಅದು ಜಿನವಾಣಿ. ಯಾರು ಜಿನವಾಣಿಯಲ್ಲಿ ಅಚಲವಾದ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ತಾರೆಯೇ ಅವರ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗಟ್ಟಿಯಾಗ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ. ಅವರ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ, ಆ ಆತ್ಮನನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಉನ್ನತಿಯ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಸೊ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಈ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಗುಣದ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗುರುವಿನ ಬಗೆಗಿನ ಅಂಧಶ್ರದ್ಧೆಯೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ. ಗುರುವಾಣಿಯನ್ನ ಜಿನವಾಣಿಗಿಂತ ಮೇಲಿಡುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಈ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾನೆ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತುಗಳ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಈ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ವರ್ಣನೆಯನ್ನ ನಾವೀಗ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ನಾಳೆಯ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಸಭೆಯ ಒಳಗೆ 5ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ಬಗೆಗೆ ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನು ನಾವು ಮುಂದುವರಿಸೋಣ. ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ ವರ್ಧತಾಂ ಜಿನಶಾಸನಂ. ಸ್ಟಾಪ್. ಎಂತ ಮಾಡಿದ್ರಿ?